नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज सकाळी इतकी थंडी पडली होती की झोपेतून उठाय नको वाटलं तुम्हाला. आज तुमच्या समोर जे दिसतोय त्याला म्हणतात ऊस, ज्याच्यापासून साखर बनते प्रोसेस करून कारखान्यामध्ये. याच्यामध्ये मला खन्न 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 असा आवाज यायला लागला. त्या आवाजामुळे मी जागे झालो. पण ती लोक किती वाजता आलेत आपण त्यांचा एक इंटरव्ह्यू पाहू, कसे कष्ट करतात. एवढ्या थंडीचं आम्हाला तर उठाय नको वाटलं तर 2-3 कामरून सुद्धा कमी पडाल. ते अंगावर 2-3 घेऊया तरी पण कमी वाटेल ते. पण कानाला काय नाही, हाताला काय नाही. आणि आवाजाने मला जाग आली की काय वाजत आहे उसामध्ये. कोयत्याचा आवाज होता. चला आपण मित्रांनो तिकडेच जाऊ आणि आज तुमच्यासाठी मी तो ब्लॉग सादर करत आहे. नमस्कार, शुभ सकाळ. ठीक राहा, व्यवस्थित राहा, सर्वांची काळजी घ्या. ऊसाची तोडणी चालू आहे मित्रांनो. आणि हे आहे मुंग्यांचं घरटं. आता ऊसाची तोडणी चालू आहे त्यामुळं ऊसात जे काय असेल ते बाहेर पडतं ना. हे मुंग्यांचं घरटं आहे बघा, किती भारी बांधलेलं आहे त्याने. आता बाहेर काढून टाकले कारण तोड चालू आहे ना. तोड कसं करतात व्हिडिओ करायचा आहे. माझ्या चॅनलला टाकतोय. चॅनलला हो, सोशल मीडिया, यूट्यूबला. किती वाजता आले सकाळी? सकाळी 7 वाजता. 6:30 वाजता एवढं लवकर? अरे एक लवकर आहो, शहरामध्ये 10 वाजेपर्यंत झोपतात, 11 वाजेपर्यंत झोपतात. तुम्ही सकाळी एवढ्या थंडीत येऊन डायरेक्ट ऊस तोडायला लागले. कोणतं गाव? जळगाव धुळे. ऊस आहे काय का खायसारखा मापाचा? 2 कांड्या द्या की. 2 कांड्या. ह्यातल्याच द्या. अरे मोठ्यातले 2 द्या. 2 द्या नुसतं. 2 द्या बस. हां, ह्याचा कुठला 2 द्या. बस 2च. लय झाला, एवढा लय होते. जरा द्या बस. बस ओके, धन्यवाद. खायचा आता ऊस. चहा पिण्यापेक्षा ऊस खाल्ला बरा. गोड आहे. एक नंबर गोड ऊस आहे. इथं पण रोडपासून इथंपर्यंत यायला तिथून लय फास्ट करताय. 2 तासात पाक तुम्ही तिथून इकडे आला. 100 मीटर आला आतमध्ये. मित्रांनो आपण इथं ऊस तोडायला आले आहेत. आपला एक सबस्क्रायबर घावलेला आहे. हा आपला नवीन सबस्क्रायबर झालेला आहे. याने आपल्याला व्हिडिओसाठी सबस्क्रिप्शन मागितलं आणि आपण त्याला मोबाईलला सबस्क्राईब करून देत आहे. आपण त्यांना दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून दिले. त्यांना सांगितलं तुम्ही निवांत वेळी संध्याकाळी कधी रिलॅक्स होशील तेव्हा माझा व्हिडिओ पहा म्हणून त्यांना सांगितलं. ठीक आहे. यांचा घेतो बघा. हे शेताचे मालक आहेत. त्यांनी आपला ऊस त्याला व्हिडिओ करायची परमिशन दिली. आणि हे मुकादम आहेत. या टोळीचे मुकादम आहेत. जसा प्रत्येक कंपनीमध्ये सुपरवायझर जसा असतो, हेड असतो, तसं जी टोळी आहे जी ऊस तोडायचे काम करतात त्यांचे हे मुकादम आहेत. ओके मित्रांनो, ऊस खात आपण इथं ऊसाचं शूटिंग केलं. आणि योगा आहे बघा, नदीकडचा चॅनल आहे म्हटल्यानंतर आपला 2 सबस्क्रायबर देखील घावले. त्यांना सबस्क्राईब करून दिले आणि सांगितलं शांत निवांत घरी असताना रात्रीचं पहा, कारण की आवाज थोडासा कमी येतो. आता आपण नवीन एक इन्स्ट्रुमेंट घ्यायचं आहे ज्याने आवाज आपला क्लिअर होईल. ते इन्स्ट्रुमेंट आपण घेऊ. EMIवर बसेल, थोडंसं महाग. त्यानंतर आपला आवाज जरी लांब असला तरी पण आवाज क्लिअर येत जाईल आपला. 2 सबस्क्रायबर पण झाले. आणि सबस्क्रायबरनी आपण देखील लोकांना सांगत चला की सबस्क्राईब करा चॅनलला. नदीकडे होणारी मजा मस्ती मी तुम्हाला पाठवत जाईन. माझं नाव सचिन. सर्वांनी ठीक राहा, व्यवस्थित राहा, ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करा, सुरक्षित राहा आणि जीवनाचा आनंद घ्या. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद. ऊस गेल्यानंतर गावाकडे जो शेतात राहिलेला चगाळा असतो तो चगाळा पेटवून दिला जातो. त्याचा हा व्हिडिओ आहे. किती हिट असेल विचार करा, किती हिट वाया जात असेल. काही लोक तो चगाळा शेतामध्ये गाडला जातो
आणि त्याचं खत केलं जातं, तर काही लोक पेटवून देतात. पेटवून देणं हा चुकीचा ऑप्शन आहे असं बरेच लोक म्हणतात तसे. का तर त्याने शेतामधले आपले गांडूळ किंवा अनेक कृमी नष्ट होतात. पेटवून देण्यापेक्षा खत केलं अतिउत्तम.